स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15। श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता। पाप ताप दैन्य वार्ता ते काही न उरेची। सर्व कामना पूर्वण अंती दाविती सुरभुवन। जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही। मंगळ वेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ। ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी। शीतोष्णाची भीती नसेची त्यांची चित्ती। सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ। परमेश्वर रूप येती असे त्यांच्या वाटे चित्ती। ते करिता स्वामी भक्ती जन हस्ती तयाते। त्यावेळी मंगळ वेळेत बसाप्पा तेली राहत। दारिद्र्य पिडला बहुत दीन स्थिती तयाची। तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात। तो देखले श्री समर्थ दिगंबर यतिराज। कंटक शय्या करून तिये वर केले शयन। ऐसे नवल देखोन लोटांगण घालीत असे। अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्री चरणी। म्हणे कृपा कटाक्ष करूनी दासाकडे पहावे। स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता। कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकार। पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली यती। वरद हस्त ठेवती तत्काळ मस्तकी तयाचे। बसप्पाचे श्री चरणी मन जडले तै पासून। राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे। मग बसप्पाची कांता ऐकून यायशी वार्ता। करीत असे आकांता म्हणे घर हे बुडाले। बसप्पा येती गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी। म्हणे सोडले संसारासी वेळ काय लागले। परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त। जनापवादा न भीत नसे चाड कोणाची। एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत। तव झाली असे रात घोर तम दाटले। चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही मनी। 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले। पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत। प्रवेशले घोर अरण्यात पूर श्वापदे ओरडती। परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती। स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची। तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल। भूभाग व्यापला सकळ तेजे अग्नी समान। पाद स्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला। अपरिमित देखल्या सर्प समूह चोहीकडे। वृषशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत। मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय। पाहून ऐशी परी भयभीत झाला अंतरी। तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले। भिऊ नको याच मी जितके पाहिजे तितको घेई। न करी अनुमान काही दैव तुझे उदेले। असे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित। करी घेऊन अंगवस्त्र टाकीते एका सर्पावर। गुंडाळून सर्पा तरवित सत्वर उचलून घेत। तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले। तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले। बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी। तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत। तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला। ऐसा नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी। माथा ठेवू स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती। त्यास बोलती अतिश्वर घरी जावे ता स्वत्वर। सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे। असोत बसापा भुक्त संसार सुख उपभोगित। रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे। श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदाभाविक परिसुत पंचम दशाध्याय गोढा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्री रस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ।